ब्रेकनंतर बातमी नांदेडमधून. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापुरामधील अनेक शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी नोटीस पाठवली. पण यामध्ये धक्कादायक म्हणजे 2 वर्षांपूर्वी निधन झालेले शेतकरी खंडू मेंढेवाड यांना सुद्धा 13 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या नावावर एसबीआयचं 1,04,000 कर्ज थकीत आहे. अतिवृष्टी, शेती पिकांचं मोठं नुकसान आणि शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता बँकेनं नोटीस पाठवल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. तर शेतकऱ्यांनी मुदखेड तहसील समोर खराब सोयाबीन टाकून जोरदार निषेध केला. कशा पद्धतीने मरल, कशा पद्धतीने हे करल, अशाच सरकारचं धोरण दिसालंय. सरकारनं जर या व्यापारी बँका, आयसीआय बँक असो किंवा अशा कोणत्याही एचडीएफसी असो, अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतले आहे हे माफ याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधानाने जगू दिलं पाहिजे. नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना, श्रीजयाताईंना याचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं. नाहीतर शेतकरी तुम्हाला कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही. पाहुयात पुढची बातमी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मालाड इथल्या हवा गुणवत्ता मापन केंद्राला भेट दिली आणि पाहणी केली. सकाळी झालेल्या या भेटीदरम्यान सिद्धेश कदम यांनी प्रदूषण घटकांचं जे मोजमाप करणाऱ्या अत्याधुनिक एअर क्वालिटी अॅनालायझर कार्यप्रणाली आहे त्याची प्रत्यक्ष तपासणी केलेली आहे. तर हवेतील धूलीकणांचं विभाजन, तांत्रिक विश्लेषण आणि मापन प्रक्रियेतील विविध घटकांबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर माहितीही घेतली. त्याचबरोबर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.